उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे। बाळासाहेबांचं राम मंदिराचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं, त्यामुळे मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे असा घणाघात शिंदेंनी केलेला आहे। तसंच आपले कोणी ऐकत नसल्यामुळे, पक्षात कोणी थांबत नसल्यामुळेच नाशिकमध्ये बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचे पाप करणे हे दुर्दैवी आहे। स्वतःचं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचा पोरकटपणा उभाटाने केलेला आहे। नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कोणालाही हिरावता येणार नाही असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे। सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं? ते म्हणायचे, मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधेन, काश्मीर मधलं 370 कलम हटवेन। कुणी केलं ते? अयोध्येमध्ये राम मंदिर, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते? हेच करत होते। ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि 370 कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं। उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। परंतु ही जी काय पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे जे विचार, जी स्वप्न पूर्ण केले, त्यांना धन्यवाद द्यायचे ऐवजी, त्यांचे आभार मानायचे ऐवजी त्यांच्यावर टीका टिप्पणी शिव्याशाप देण्याचं काम जे लोक करतायत, त्यांना जनता धडा शिकवेल। एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाजामध्ये, अरे बाळासाहेबांच्या आवाजात वेगवेगळ्या लोकांची नावं घ्यायला लावली तिथं। एवढं तरी पाप करू नका। स्वतःच्या ताकदीवर बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आणि तुम्ही लोक घालवली। राज ठाकरे, नारायण राणे, भुजबळ सगळे लोक घालवले। सगळे लाखो लोक जात आहेत। म्हणजे जे गेले ते सगळे वाईट आहेत का? आणि तुम्ही एकटे बरोबर आहे? मग का नकली आवाज काढायची पाळी आली? आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।